लूक and the chapter 24 24वा अध्याय and verses 48 and 49. 48 व 49 वचन. And you are my witnesses of these things. तुम्ही या गोष्टींचे साक्षी आहात. And behold, I send the promise of my Father पहा माझ्या पित्याने देऊ केलेली देणगी upon you. मी तुमच्याकडे पाठवतो. But tarry you in the city of Jerusalem until you be endued with power from on high. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा. You know, friends, पहा मित्रांनो, priestcraft and professionalism in the pulpit or in religion says this is not for common people. पहा धर्मातील व्यावसायिकरित्या पाळकीय सेवा करणारे लोक असं म्हणतात की ही गोष्ट सर्वसामान्य लोकांकरता लागू नाही. No. नाही. This power is not for you. हे सामर्थ्य तुमच्या करता नाही असं ते म्हणतात. This belongs only to me. ते म्हणतात की हे केवळ माझं आहे. That is priestcraft. मंडळीमध्ये व्यवसायाने याजकत्व किंवा पाळकीय सेवा करणारे लोक हे असं म्हणतात. Say, I am the great one. ते म्हणतात की मीच महान आहे. You can never have this power. ते म्हणतात की तुम्हाला हे सामर्थ्य कदापिही मिळू शकणार नाही. Stop. मी सगळ्यांच्या वरचा आहे. That is not so. पहा हे असं नाही. That is the argument by which priestcraft has kept multitudes in darkness. आणि पाळकीय समाजाने या गोष्टीमुळे अनेक लोकांना अंधारामध्ये ठेवलं आहे. But to whom is Jesus speaking? येशू हे कोणाला बोलत आहे बरं? To very ordinary people. अगदी सर्वसामान्य लोकांना तो बोलत होता. Some of them were actually fishermen. त्यापैकी काही जण खरं पाहता कोळी होते. However, काही का असेना, he said, you are my witness. तो म्हणतो तुम्ही माझे साक्षी व्हाल. And he said, you shall receive power. आणि तो म्हणतो तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. You see, my friend? पहा मित्रांनो, So please remember, this is for you. त्यामुळे कृपया हे लक्षात ठेवा की हे सामर्थ्य तुमच्या करता आहे. Sometimes people look at me, look at somebody and say, oh, this person, this great person. काही वेळा लोक माझ्याकडे पाहतात आणि म्हणतात की हा मनुष्य आहे, हा महान मनुष्य आहे. That is not right. नाही, हे काही योग्य नाही. God's power is for you. देवाचं सामर्थ्य तुमच्या करता आहे. God's love is directed to you. देवाची प्रीती ही तुमच्यासाठी आहे. God's truth is sent to you. देवाचं सत्य तुमच्या करता पाठवलं आहे. And in a new heart and in a pure conscience, clean conscience, आणि एका नव्या अंतःकरणामध्ये आणि शुद्ध विवेक भावामध्ये God gives power. देव ते सामर्थ्य देतो. When I started preaching as a very young man, आणि अगदी तरुण असताना जेव्हा मी उपदेश द्यायला सुरुवात केली, many people would not preach. They did not know what is repentance. अनेक लोक पश्चातापाबाबत उपदेश करत नव्हते. त्यांना पश्चाताप काय होता हे माहीतच नव्हतं. There was no sorrow, no restitution, no movement of God's Spirit. पापांकरता कुठलं दुःख नसायचं, भरपाई नसायची आणि देवाच्या आत्म्याचं कार्य तेथे नसायचं. Only a mental cognition. त्यांच्याकडे केवळ मानसिक स्वरूपाचं ज्ञान होतं. This is a wonderful truth. पहा हे महान सत्य आहे. This is true of आणि हे me. माझ्याबाबत खरी गोष्ट आहे. I am a sinner. मी एक पापी आहे. Jesus Christ came into this world to save sinners. येशू ख्रिस्त या जगात पाप्यांना तारायला आला. He is entirely and totally peerless. तो अगदी पूर्णपणे अद्वितीय आहे. And he is the one who died for my sin. आणि तोच माझ्या पापांकरता मरण पावला. So I will accept him. त्यामुळे मी त्याचा स्वीकार करीन. What do you mean accept? Did you accept the sun this morning? स्वीकार करणे म्हणजे काय? तुम्ही आज सकाळी सूर्याचा स्वीकार केला का? When the sun shone or the day dawned. आणि जेव्हा सकाळ झाली आणि सूर्य प्रकाशू लागला तेव्हा Oh,
We were all feeling pretty warm already. आणि सूर्य उगवला तेव्हा त्याची उष्णता आपल्याला जाणवायला लागली. You don't have to accept the sun. आपल्याला काही सूर्याचा स्वीकार करण्याची गरज पडली नाही. And the existence of the sun does not depend on your acceptance. आणि तुमच्या स्वीकारण्यावरती सूर्याचं अस्तित्व अवलंबून नाही. But it is a convenient phrase which many people use even today. आणि ते एक सोयीस्कर रित्या वापरायचं वाक्य आहे आणि लोक ते आज देखील वापरतात. But I don't see it in the scripture. पण मला ते शास्त्रलेखामध्ये आढळत नाही. I accept the Lord मी Jesus. येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो. What nonsense. काय मूर्खपणा आहे. What condescension. What pride. काय गर्व आहे हा. That is not the place of a sinner. आणि ही काही एका पाप्याची जागा नव्हे. So don't let anybody tell you they accepted the Lord Jesus. तुम्ही कोणालाही तुम्हाला असं सांगू देऊ नका की त्यांनी येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला आहे म्हणून. We all know the difference between light and darkness. आपल्या सगळ्यांना अंधार आणि प्रकाश यातला फरक माहित आहे. And if we say I accept the light, आणि तुम्ही असं म्हणता की मी प्रकाशाचा स्वीकार करतो, well, don't you see a lot of sunshine outside? मग तुम्हाला बाहेर जो सूर्यप्रकाश पडला आहे तो दिसत नाही का? And that it is sunshine, you don't have to put your personal seal on it. आणि त्या सूर्यप्रकाशावरती तुम्हाला तुमचा वैयक्तिक शिक्का मारण्याची गरज नाही. No, not at all. नाही, अजिबात नाही. Repentance is different. पश्चाताप हा वेगळा असतो. When your heart is broken, जेव्हा तुमचं अंतःकरण भग्न होतं, when you see that you have sinned against God, जेव्हा तुम्हाला असं समजून येतं की तुम्ही देवाविरुद्ध पाप केलं आहे, that the great sinless revelation of God, the Lord Jesus, died on the cross for your sin. आणि जो येशू ख्रिस्त निष्पाप होता तो तुमच्या करता वधस्तंभावर मरण पावला याचं प्रकटीकरण जेव्हा तुम्हाला होतं, Notwithstanding the fact that your heart is harder than the strongest granite, तेव्हा तुम्हाला समजून येतं की सगळ्यात कठीण ग्रेनाइट पेक्षा तुमचं अंतःकरण हे अधिक कठीण आहे. you will be a person with a broken spirit. तेव्हा तुम्ही एक भग्न आत्मा असलेली व्यक्ती बनता. When you look at the cross of Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहता, oh, your rocky heart will break. तेव्हा तुमचं पाषाणमय अंतःकरण भग्न होतं. That is the beginning of repentance. आणि तीच पश्चातापाची सुरुवात होय. I need Jesus. मला येशूची गरज आहे. I need this मला Savior. या तारणाऱ्याची गरज आहे. I need this प्रायश्चित बलि. या प्रायश्चित्त बलीची मला गरज आहे. I need this sinless blood which was offered for my cleansing. माझ्या शुद्धीकरता जे अर्पण करण्यात आलं त्या निष्पाप रक्ताची मला गरज आहे. I cannot do without this. मी याच्याशिवाय जगू शकत नाही. I must cling to this nail-pierced feet. आणि या विंदिलेल्या पायांना मी आता कवटाळलं पाहिजे. How did I waste all these years in my wanderings and in my wickedness? माझ्या भटकण्यामध्ये आणि माझ्या वाईटपणामध्ये मी किती वर्ष वाया घालवली. That is repentance. हाच पश्चाताप होय. What I have stolen, I will return. जे काही चोरलं आहे ते आता मी परत करीन. I will go and ask pardon wherever I should. जेथे जेथे गरज आहे तेथे मी जाऊन लोकांची क्षमा मागेन. But the end of my own pride has now come. आणि आता माझ्या गर्वाचा शेवट आला आहे. That is the cross. आणि हाच वधस्तंभ The आहे. end of your pride. तुमच्या गर्वाचा शेवट. My dear friend. माझ्या प्रिय मित्रांनो, So then you become a witness. मग तुम्ही येशूचे साक्षीदार बनता. When the Lord Jesus cleanses you, जेव्हा येशू ख्रिस्त तुम्हाला शुद्ध करतो you become a witness for Him. तेव्हा तुम्ही त्याचे साक्षी होता. Now, as you know, आता तुम्हाला माहित असल्याप्रमाणे when we begin to witness about the Lord Jesus, जेव्हा आपण येशूबाबत साक्ष देऊ लागतो किंवा साक्ष देण्यास सुरुवात करतो, there will be many voices raised in hostility and opposition. तेव्हा आपला द्वेष करणारे किंवा आपल्याला विरोध करणारे अनेक आवाज उभे ठाकतात. And today, आणि आज in what is called the biggest democracy, आणि या सगळ्यात मोठ्या लोकशाही म्हटलेल्या देशामध्ये what state have we come to? आपण कुठल्या पातळीला आलो आहोत? Votes for sale. मतांची विक्री होते.
Listen, ऐका, when you come to the living God, जेव्हा तुम्ही जिवंत देवाकडे येता, you do not and should not expect empty promises. तेव्हा तुम्ही खोट्या आश्वासनांची अपेक्षा अजिबात करू नये. Elections can be run on empty promises. निवडणुका या पोकळ आश्वासनावरती चालू शकतात. Nations can be deluded and deceived. आणि मग राष्ट्राची फसवणूक केली जाऊ शकते. But don't allow your soul to be lost. पण तुम्ही आपला आत्मा गमावला जाऊ देऊ नका. Don't deceive yourself about the status of your soul. तुमच्या आत्म्याची जी स्थिती आहे त्याबाबत तुम्ही स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. Now turn to the 49th verse. आता आपण 49व वचन पाहूया. Luke last chapter. लुकाचा शेवटचा अध्याय. Behold, I send the promise of my Father upon you. पहा, मी तुमच्याकडे माझ्या पित्याने देऊ केलेलं अभिवचन पाठवतो. But wait until you be endued with power from on high. पण तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा. 52 and 53. 52 आणि 53व वचन. They worshipped him तेव्हा ते त्याला नमन करून and returned to Jerusalem with great joy. मोठ्या आनंदाने यरूशलेमेस परत गेले. So that was not the end of the story. तेव्हा हा गोष्टीचा शेवट नव्हता. The crucifixion was not the end of the story. येशूला वधस्तंभावर खिळणं हा गोष्टीचा शेवट नव्हता. They saw their Lord taken up. त्यांनी त्यांच्या प्रभूला स्वर्गात वर घेताना पाहिलं. And he blessed them. आणि त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला. And now आणि आता they could return with joy. ते आनंदाने माघारी जाऊ शकले. My dear friend, माझ्या प्रिय मित्रांनो, this is a heritage of God's children. हा पहा, हा देवाच्या लेकरांचा वारसा आहे. What? कसला वारसा? Joy. आनंदाचा. Joy in the midst of a sea of turbulence and sorrow. आणि मोठ्या संकटामध्ये, मोठ्या दुःखामध्ये असताना आनंद करणं. Listen. ऐका, All right, sometimes we have heavy burdens. ठीक आहे, काही वेळा आपल्याला खूपच मोठी ओझी असतात. And you can see those burdens on your face. आणि ते तुमचं ओझं तुमच्या चेहऱ्यावरती अगदी सहज दिसून येतं. But पण let me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, that glowing heart, ते चमकणारं अंतःकरण, that undying hope, ती कधीही न मरणारी आशा, that powerful trust, आणि तो सामर्थ्यशाली भरवसा, it should never leave you. त्याने तुम्हाला कधी सोडून जाऊ नये. Even before the grave, अगदी तुम्ही कबरेमध्ये जात असताना देखील, even before the worst calamity, अगदी सगळ्यात वाईट आणि मोठ्या संकटामध्ये देखील, my Lord knoweth, असं म्हणणं की माझ्या प्रभूला ठाऊक आहे, my Lord reigneth, माझा प्रभू राज्य करतो, my Lord has a solution. माझ्या प्रभूकडे या संकटावरचा उपाय आहे. See, I am getting a number of letters from the television viewers. आपला टीव्ही कार्यक्रम पाहणाऱ्या लोकांकडून मला अनेक पत्र येतात. Now I regard you as members of the family. आणि मी तुम्हाला माझ्या कुटुंबातील सदस्य असं मानतो. Now, whoever you may be, the poorest people in the world, आणि मग तुम्ही कोणी का असेना, अगदी जगातील सगळ्यात गरीब व्यक्ती का असेना, it hurts me to see you suffering. तुम्हाला त्रास भोगताना पाहून मला खूपच दुःख होतं. God has got the oil of gladness for your sorrow and sighing. तुमच्या दुःखांकरता आणि क्लेशांकरता देवाकडे आनंदाचं तेल आहे. And you must learn to go to Jesus. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताकडे जाणं शिकायला हवं. See, friends, पहा मित्रांनो, when we see that there is a better way, आणि जेव्हा आपल्याला माहित असतं की या मार्गापेक्षा उत्तम मार्ग कुठला तरी आहे, a higher way, एक उच्च मार्ग, we must desire it. आपण त्याची अपेक्षा ठेवली We पाहिजे. are too slow to learn. आपण शिकण्याकरता खूपच मंद झालो आहोत. I don't understand what education is doing to India. आणि भारतामध्ये शिक्षण काय बदल घडवत आहे मला माहिती What नाही. is education doing? आणि शिक्षण आज काय करत आहे? Votes for sale.
पहा विक्री करता मतांची विक्री. My dear friends, माझ्या प्रिय मित्रांनो, the Bible tells us बायबल आपल्याला सांगतं that he will baptize with fire. की तो अग्नीने बाप्तिस्मा करेल. I don't see this. आणि मला ते आज दिसत नाही. I see a lot of noise in many parts of the world. आणि जगाच्या अनेक भागामध्ये मला नुसता गोंगाट ऐकू येतो. And that is called worship. आणि यालाच ते उपासना असं म्हणतात. And in that worship, आणि त्या उपासनेमध्ये I see that people who speak lies, असे लोक मी पाहतो की जे खोटं बोलतात. people who have divorced their wives, run away with other women. तेथे असे लोक उपासना घेतात की ज्यांनी आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे आणि दुसऱ्या बाईबरोबर ते पळून गेले They're आहेत. pretty happy there. आणि तशा अवस्थेमध्ये ते खूपच आनंदी आहेत. I can't understand that. आणि मला हे समजत नाही. You know, the Bible tells me बायबल मला सांगतं that when some of these strangers come into our meetings, की जेव्हा हे नवखे लोक आमच्या सभांना येतात. let us turn to the 14th chapter, पहिले करिंथ 14व्या अध्यायाकडे वळूया. 24th verse. त्याचं 24व वचन. But if all prophesy, and परंतु there सर्वच come जण one संदेश who देऊ लागले believeth असता. not, and there come one who believeth not, कोणी विश्वास न ठेवणारा and one unlearned, किंवा अशिक्षित माणूस he is convinced of all, he is judged of all. आत आल्या सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते. सर्वांकडून त्याचा न्याय होतो. And thus are the secrets of his heart made manifest. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात. So falling down on his face, he will worship God. आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करेल. And he will report that God is in you of a truth. व तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून So दाखवेल. even if a stranger comes in, जेव्हा एक नवीन माणूस तुमच्या मंडळीमध्ये येतो what should happen? तेव्हा काय घडायला हवं? His heart should be open. त्याचं अंतःकरण उघडायला हवं. That's the work of the Holy Spirit. आणि हे पवित्र आत्म्याचं कार्य होय. And next step, आणि दुसरी गोष्ट, there is a cleansing power, a burning of the Holy Spirit. शुद्ध करणारं पवित्र आत्म्याचं ज्वलंत सामर्थ्य. Now some of you तुमच्यापैकी काही जण may be struggling with your inward nature. तुमच्या आंतरिक स्वभावाशी तुमचा कदाचित झगडा चालू असेल. You know, I had a great struggle with my old nature. माझ्या जुन्या स्वभावाबरोबर मला खूपच झगडा करावा लागला. But I went to God. पण मी त्याकरता देवाकडे गेलो. Lord, I want to be crucified with you. प्रभू, मला तुझ्याबरोबर ती वधस्तंभावर खिळलं जाणं गरजेचं आहे. I want this wicked nature to be burned. माझा हा वाईट स्वभाव जळून जावा अशी माझी इच्छा आहे. I want a new nature. मला एक नवीन स्वभाव हवा आहे. Listen, friends. ऐका मित्रांनो, When you go to the Lord Jesus, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताकडे जाता you will say, तुम्ही असं म्हणाल, Lord, baptize me with fire. प्रभू माझा बाप्तिस्मा अग्नीने कर. Some of you have been baptized. तुमच्यापैकी काही जणांचा बाप्तिस्मा झाला You आहे. said, I have repented, I believed in Jesus. तुम्ही म्हणता की मी पश्चाताप केला आहे, मी येशूवरती विश्वास ठेवतो, Now I belong to Jesus. आता मी येशू ख्रिस्ताचा आहे. So त्यामुळे you were baptized. तुमचा बाप्तिस्मा होतो. Now, नाही, have you been burnt by the Holy Spirit? तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे पेटलेले आहात काय? I am so sad at the state of this country. या देशाची स्थिती पाहून मला खूपच दुःख वाटतं. I asked one of our leaders, मी आपल्या एका पुढाऱ्याला विचारलं, do the politicians come to you? राजकारणी लोक तुझ्याकडे येतात का? Don't they know that one of the biggest congregations is here? त्यांना ठाऊक नाही का की सगळ्यात मोठ्या मंडळींपैकी एक मंडळी येथे आहे? They say no. ते म्हणाले नाही. Maybe the politicians think we will not say, give them our endorsement. कदाचित राजकीय लोकांना असं वाटत असेल की त्यांना आम्ही आमची मान्यता देणार नाही. Maybe they say these are truthful people, they will not endorse us. त्यांना वाटतं की आम्ही सत्यपूर्ण लोक आहोत आणि आम्ही त्यांना मान्यता देणार नाही. They will only say righteous people. ते म्हणतात की हे लोक नीतिमान आहेत. All right. ठीक आहे, But पण the whole country
संपूर्ण देश does not see that they need the righteousness of Jesus. संपूर्ण देशाला हे समजत नाही की त्यांना येशूच्या नीतिमत्तेची गरज आहे. They will go with any amount of this deceit. त्यांना या देशातील कुठल्याही पातळीवरची फसवेगिरी देखील चालते. What is that? काय दुःखद स्थिती आहे पहा. A national choice पहा राष्ट्रीय पसंत, of crooked conduct. पहा अशा प्रकारची वक्र वागणूक संपूर्ण राष्ट्राला पसंत आहे. Lord, a national choice राष्ट्रीय निवड, राष्ट्रीय पसंत of a perpetuation of evil and oppression. दुष्टपणा आणि पिळवणूक यांना कायमस्वरूपी मान्यता देणं. My dear people, माझ्या प्रिय लोकांनो, but the choice before us today is पण आज आपल्या समोर ही निवड आहे की to go to Jesus. येशूकडे जाणं. Lord, म्हणणं प्रभू, my old nature माझा जुना स्वभाव is not helping me. तो काय मला सहाय्यभूत ठरत नाही. Years are passing. वर्षे निघून चालली आहे. I want that fire to burn me. त्या अग्नीने मला पेटवावं अशी माझी इच्छा आहे. Let us pray. प्रार्थना करूया. Let us pray. चला प्रार्थना करूया. Let us tell God, देवाला सांगूया, dear Lord, प्रिय प्रभू, I don't want this old wicked nature full of malice and ill will. सर्व प्रकारचा मत्सर आणि इतरांचा वाईट चिंतणारा हा माझा जुना स्वभाव मला नको आहे. My nature which oppresses other castes and says my caste only should go up. माझा हा स्वभाव की जो इतर जातींची पिळवणूक करतो आणि म्हणतो की माझीच जात वर वर चढली पाहिजे. Lord, the lack of love and oneness in my heart. प्रभू, माझ्या अंतःकरणामधील ऐक्याचा अभाव आणि प्रेमाचा अभाव, Burn it, Lord. प्रभू तो जाळून टाक. Burn it, Lord. प्रभू तो जाळून टाक. Let me not be satisfied with this kind of half religion. आणि अशा प्रकारच्या अर्धवट धर्माचरणामध्ये मला समाधानी असू देऊ नको. You have promised to fill me with thy power. तू तुझ्या सामर्थ्याने मला भरून टाकण्याचं अभिवचन दिलं आहे. I want this power प्रभू, मला ते सामर्थ्य हवं आहे. to call you Father तुला बाप असं म्हणणारं and to सामर्थ्य know that you are on my side, आणि अशी खात्री असतं की तू माझ्या पक्षाचा आहे, that your touch will be upon me. की तुझा स्पर्श माझ्यावरती असेल. Oh, Holy Father, हे पवित्र पित्या, have mercy upon this nation. या राष्ट्रावरती दया कर. Is this nation going to be obstinate in its choice of darkness? अंधकाराची आवड धरण्यामध्ये हे राष्ट्र असंच हट्टी राहणार आहे का? Oh Lord Jesus, हे प्रभू येशू, have mercy on this nation. या राष्ट्रावरती दया कर. Will there be a perpetuation of oppression? या राष्ट्रामधील पिळवणूक अशीच कायम राहणार आहे का? Caste-based election, जातीवरती आधारलेल्या निवडणुका, wealth-based election. पैशावरती आधारलेल्या निवडणुका. Have mercy on the leaders. प्रभू, या नेत्यांवरती दया कर. Oh, before the judgment comes to them. प्रभू, त्यांच्यावरती न्याय येण्यापूर्वी त्यांच्यावरती दया कर. Oh, Almighty Judge, हे सर्व समर्थ न्यायाधीशा, have mercy upon them. या लोकांवरती दया कर. Turn their hearts to you त्यांचं अंतःकरण तुझ्याकडे वळव and have mercy on this nation. आणि या राष्ट्रावरती दया कर. We ask in Jesus' almighty name. ही प्रार्थना आम्ही येशूच्या सर्व समर्थ नावात मागतो. Amen. आमेन.